महाराष्ट्रातील भंडाऱ्याहून नागपूरकडे जात असलेली बोलेरो गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकला बोलेरोने जोराची धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की ट्रकची धडक बसल्यानंतर बोलेरो गाडीचे अक्षरशः तुकडे झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे। गंभीर जखमी अविनाश नागतोडे याला जवळील भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। ही दुर्घटना मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा राज्य महामार्गावर ग्रामबेळा येथील साईप्रसाद हॉटेलजवळ घडली। अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आणि घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून त्यामध्ये अशोक फुलचंद देहरवाल वय वर्ष 48 राहणार नागपूर निवासी, शैलेंद्र लेखराम बघेले वय वर्ष 34 खापरी नागपूर, शैलेश पन्नालाल गोकुलपुरे वय वर्ष 34 वायू सेवानगर नागपूर आणि मुकेश बिंजवार वय वर्ष 32 राहणार वाडी नागपूर यांचा समावेश आहे। या भीषण अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी तत्काळ अँब्युलन्स बोलावून मृतदेह आणि जखमींना भंडारा जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे। कार्यक्रम तर गेले की नाही।